तर वर्षा निवासस्थानाची आपण ही सध्याची दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रोहित शर्मा हा सध्या दाखल झालेला आहे। आज खेळाडूंचा सत्कार सुद्धा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा वर्षा निवासस्थानी दाखल झालाय। या दोघांमध्ये सध्या चर्चा केली जातेय। तर टीम इंडियाच्या भरघोस यशानंतर आपण पाहतोय काल सुद्धा मुंबईमध्ये जंगी असं सेलिब्रेशन झालेलं होतं आणि मायदेशी परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा खेळाडूंनी भेट घेतलेली होती आणि आज मुंबईतील हे सर्व खेळाडू जे आहेत ते वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले असून वर्षावर या 4 खेळाडूंचा आज सत्कार होणार आहे। प्रताप सरनाईक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। टीम इंडियातील महाराष्ट्राच्या 4 खेळाडूंना बक्षीस सुद्धा देण्यात येणार आहे। तत्पूर्वी वर्षा निवासस्थानी या खेळाडूंचा सत्कार केला जातोय आणि सध्याची आपण ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। वर्षा निवासस्थानी भारतीय संघाचा कप्तान रोहित शर्मा पोहोचलेला आहे। प्रताप सरनाईक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। अगदी थोड्याच वेळात वर्षावर या 4ही खेळाडूंचा सत्कार होणार आहे आणि तत्पूर्वीची आपण ही दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 4ही खेळाडूंशी बातचीत केलेली असून या संदर्भातली माहिती सुद्धा जाणून घेतली आहे। अभिनंदन त्यांचं केलेलं आहे। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या 4 खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। वर्षा निवासस्थानी या खेळाडूंचा सत्कार होणार आहे आणि त्यापूर्वी आपण पाहतो खेळाडू हे पोहोचलेले असून गवर्नमेंट से क्या उम्मीद है कि गवर्नमेंट क्या मुंबई के क्रिकेटर्स को देना चाहिए? तो ये ग्राउंड लेवल का लोगों का किया